सर्व समाज बांधवांना म्हणजे सांगतो, सकाळी आपले उपोषणकर्ते दीपक भाऊ बोराडे यांची तब्येत खालावली होती. त्याचवेळी तात्काळ आम्ही सरकारी डॉक्टरांशी संपर्क केला. रविवार असल्यामुळं थोडासा मागे पुढे वेळ झाला. पोलीस प्रशासनाने विनंती करून अगोदर सरकारी डॉक्टर आले, तर त्यांनी सांगितलं आमच्याकडे ती उपकरणं नाही, त्यामुळे आम्हाला यांना हॉस्पिटलला न्यावं लागेल. परंतु उपोषणकर्त्यांनी याच ठिकाणून हलणार नाही म्हणे. म्हणजे जे काय करायचं असेल ते इथं करा. आणि आम्ही सगळ्यांनी बघितलं की हातपाय वाकडे झाले, तोंड वाकडं झालं आणि अतिशय गार शरीर पडलं होतं. अशा अवस्थेत त्यांना नॉर्मल करण्याचा प्रयत्न केला आणि मग पोलीस प्रशासनाने विनंती करून आम्ही सांगितलं का आम्हाला काही खाजगी डॉक्टर इथं बोलवले तर आम्हाला त्यांचे उपचार किंवा त्यांच्या तपासण्या करता येईल. आता आपले 2 समाज बांधव या ठिकाणी डॉक्टर आहे ते, मग ते आपल्या या मदतीला धावून आले आणि आपण एक खाजगी कार्डियक अँब्युलन्स बोलवली. त्यामध्ये हार्ट रेट, शुगर, बीपी, ईसीजी या सगळ्या तपासण्या केल्या आणि त्या अँब्युलन्स मध्ये घेऊन आम्ही तपासण्या केल्या सगळ्या. आता त्या तपासण्या करूनच आपण दीपक भाऊंना इथं झोपवलंय. तर सर्व समाज बांधवांना सांगतो की भाऊंची तब्येत जरी ते म्हणत असले मला काही होत नाही, परंतु या रिपोर्टनुसार अतिशय एका धोक्याच्या वळणावर आहे. म्हणजे काय धोका होईल, कसा होईल याच्याबद्दल आज डॉक्टरांनी स्पष्ट शब्दात आम्हाला सांगितलं की त्यांनी ऍडमिट झालं पाहिजे, त्यांनी उपचार घेतले पाहिजे. आता या सगळ्या बाजू पाहता आम्ही परत एकदा उपोषणकर्त्याला विनंती केली का भाऊ तुम्ही हे तिथे ऍडमिट झाले पाहिजे. भाऊंनी परत एकदा स्पष्ट नकार दिला. आता तुम्हाला सर्व समाज बांधवांना माझी एक विनंती की भाऊंना प्रश्न मिटावा वाटतो त्यामुळे भाऊ उपोषण करतात, परंतु प्रकृती बिघडत चालली आणि प्रकृती एका स्टेजला गेल्यानंतर पोलीस प्रशासन बळाचा वापर करून त्यांना कधीही दवाखान्यात ऍडमिट करू शकतं. यासाठी माझी आपणास विनंती की खरोखर त्यांची तब्येत बिघडली आहे, परंतु तो योद्धा मजबूत आहे, मजबूत रीतीने आजही आमच्याशी बोलतो चालतो, परंतु कुठल्या क्षणी काय होईल याचं कोणालाच काही सांगता येत नाही. त्यामुळं माझी विनंती की आपण जिथं कुठं असताना तुम्ही सगळेजण मुंबईकडे निघा. उद्याचा आपण एक सरकारला अल्टिमेटम दिलाय. उद्या भाऊंनी त्यांच्या सगळ्या विषयातून सांगितलं की उद्या सगळ्यांनी मुंबईत आलं पाहिजे. आणि माझी तुम्हाला या निमित्ताने विनंती काय आहे की जर तुम्ही इथं आले तर सरकार प्रश्न सोडवेल, सरकारने प्रश्न सोडवला तर हे उपोषण आपोआप थांबेल. म्हणजे या योद्ध्याचा पण जीव वाचल, ते धोक्यात जाणार नाही आणि पुढे जे प्रशासनाच्या ताब्यात आपलं आंदोलन ते त्यांना उचलून दडपू शकतात, काही करू शकतात, कारण त्यांच्या प्रकृतीच्या पुढे प्रशासनाच्या पुढे आपलं कोणाचं काही चालणार नाही. त्यामुळे मी भाऊंनी हे नको म्हणत होते म्हणजे तुम्ही हे बोलूच नका म्हटले, पण हे रिपोर्ट आहेत, हे रिपोर्ट आमच्या व्हॉट्सअपला आहे, पाहिजे तर तुम्हाला सगळ्यांना टाकतो. रिपोर्ट अगदी मर्यादा सोडून अतिशय कमी आहेत. हे 2 समाज बांधव आपले डॉक्टर आहेत, त्यांनी मला बाजूला घेऊन सांगितलं की तमनर साहेब तुम्ही हे गांभीर्याने लक्ष द्या आनंद भाऊ, पण आपली विनंती की भाऊंनी खरोखर उपचार घ्यावा. मी म्हणजे माझी विनंती भाऊंनी हे बघ जीवापेक्षा आपल्याला काही महत्व नाही. ठीक आहे आपण अनेक लढाई लढू, पण योद्धा मजबूत असला तर आपल्याला त्या लढाई लढता येईल. त्यामुळे भाऊंना माझी अजूनही विनंती, परंतु भाऊ त्यांच्या विषयावर ठाम आहे. माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व समाज बांधवांना जे कडून या सोशल मीडियावर ऐकत असतील, पाहत असतील, भावांनो आता थांबू नका, आता वाट बघू नका. आज हा योद्धा आज 3री-4थी वेळ उपोषणाची, मागच्या 16 दिवसाचे 2दा उपोषण झाले. उपोषण काय असतं हे मला माहिती आणि आजही 7वा दिवस आहे. मुंबईमध्ये प्रचंड गरमी आहे आणि बाकीचं सगळ्या टेन्शन सगळ्या गोष्टी अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. झोप वेळेवर नाही आणि इथं आम्ही जे बाहेर राहतोय डासांचं साम्राज्य अतिशय मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे नीट डोळा लागत नाही. 100-200 समाज बांधव बरोबर